नमस्कार सगळ्यांना. तर बघा, आमचा बंटी खेळत आहे बॉल. आज बंटीनं काही आंघोळच केली नाही. सकाळपासून तसाच आहे आमचा बंटी. बंटीला कंटाळा आला. आज सुट्टी घेतली आंघोळाची. नाही बंटी, सुट्टी घेतली ना तू? ना तेव्हा सुट्टी घेतली म्हणते बंटी. बंटीनं खेळत आहे बॉल. काल आम्ही इडो टाकलेलं होतं ना, तर तेवढं काही बघितले नाही पब्लिकांनी. म्हणजे चारच जण कोणी पाहिले असतील. जा आमच्या चॅनलवर आहे, सोनाली बघत या. आणि कसे इडो येत आहे ते पण सांगा. चांगले येत आहे का, बोलणं बराबर नसतील तर ते पण सांगा तुम्ही. आणि तुम्हाला माझा असा चेहरा पण दिसत असतील एकदम असं बिमार असल्यासारखं, तर हो, माझी तब्येतच नाही. कारण की मी गेलेली आहे जळून, आणि इथं मलम लावलेली आहे गळ्याला. गळ्यापाशी अशी वाफ लागली होती. हे तोंडापाशी पण तुम्हाला पांढरं पांढरं दिसत असेल माझ्या, तर तिथं पण मलम लावलेली आहे. आणि इथं आमचं बंटी बसून आहे. तर किट्टू, दोघं बहीण भाऊ बाल खेळत आहे. हाय करा बंटी, हाय. तर काल टाकलेला इडो जाऊन बघा. हे आमचा बंटी इथे कोळा काय ते चष्मा ते असं काचानं पाहू राहिला तो. ती माया जाऊची मुलगी आहे ते किटू तिकडे काय करत आहे. आणि माझे व्हिडिओ पाहायला कंटिन्यू राहा. नवीनच ब्लॅकमध्ये सुरुवात, म्हणजे नवीनच ब्लॅक सुरुवात झालेली आहे कालपासून. तर तुम्ही कंटिन्यू बघत राहा. कारण की मी एवढ्या दिवस व्हिडिओ बनवलेच नाही. माझी काही तब्येत नव्हती म्हणून मी काही व्हिडिओ टाकत नव्हते. ते किट्टू बंटी नाही का, ती तलवार घेत आहे आता. त्याची जाशीची राणी बघली होती तेव्हाची. आणि मला नाही का, म्हणजे स्वयंपाक वगैरे काही बनवता नाही येत. एका हात जळेला, माझं एक हात जळायलं, आणि डाबा हात ते पूर्ण काही जळायलं होतं. तर एक बोट असं, हे बोट असं जळायलं. तर यानं मला काही कामं करता नाही येत. तर माझी आलेली आहे मधवी जाऊ. ही मधवी जाऊ, म्हणजे मधव्या जाऊची मुलगी, तिचं नाव माया. तर माझी जाऊ धुते आता कपडे. कामं वगैरे मला काहीच करता नाही येत. कारण की अजून जखमावरती म्हणजे मांस आलेलं नाही आहे. ते आपल्या मांस मिळत आल्यावरती सर्व काही कामं जमतील. दिवसभर एवढे आकडतात, एवढे की असं खूपच आकडतात. खूप त्रास होतो दिवसभर असं एसीत, कूलरात, म्हणजे कुठेच बाहेर जाऊ शकत नाही, एवढे काही आग होते. तर तुम्ही मला, म्हणजे हे आग खूप होते याच्यासाठी काही तुमच्यापाशी म्हणजे कोणती मला वगैरे काही असतील तर मला कमेंटमध्ये सांगा. तुम्ही लवकरात लवकर म्हणजे थंड व्हायचं जास्तीत जास्त, तुम्ही सांगा कमेंटमध्ये. आम्ही काय सकाळून व्हिडिओ बनवत नाही, कारण की माझी तब्येत नाही राहत. संध्याकाळून किंवा दुपारून असे व्हिडिओ बनवतो. तर मी गेलेले आहे जळून. हे इथून सर्व काही असं, हे तुम्हाला पांढरं दिसत आहे ना, हे मलम लावलेलं आहे. पोटा म्हणजे गळ्यापासून तर पोटापर्यंत जळून गेलेले आहे. तर खूप दिवस काही झाले यूट्यूब चॅनल खोललेलं आहे, पण काही व्हिडिओ काही टाकत नव्हते. शॉर्ट व्हिडिओ टाकायचं. तर कालपासून व्हिडिओ टाकायला सुरुवात केली आहे. तर माझे व्हिडिओ पाहायसाठी तुम्ही कंटिन्यू राहा आणि कंटिन्यू बघत राहा. आणि व्हिडिओ कसे येत आहे ते पण मला कमेंटमध्ये सांगा. कारण की तुम्हाला आवडले तर कमेंटमध्ये सांगा, नाही आवडले तरी पण सांगा.
तर असं काही माझं सर्व काही तुम्हाला चेहरा वगैरे दिसत असतील, तर तब्येत नसल्यामुळे काहीच आपण करू शकत नाही. मला झालेले आहे 2.5 महिने. तर अजून काही की जखमा वगैरे तर सुकल्या, पण त्याच्यावरही आता मास्क यायचं राहिलेलं आहे. तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा काय लावायचं, कोणतं मला वगैरे सांगू शकता. ते म्हणजे ताबडतोब कोणत्या येणं ते लगेच आपल्याला आग होती खूप. एक तर ऊन खूप आहे आणि आखरीचा महिना आहे तो. या महिन्यात तर खूपच ऊन राहतात आणि मला रोज काही दवाखान्यात जावं लागते, कारण की ज्योतिर्पयाला कशी थोडंसे माझे हे हात नाही का, हे हात माझा थोडीशी नस आखडलेली आहे, तर असं वरी जाऊ शकत नाही. वरी असं थोडंसं खूप आखडतात, आता नस आखडलेली आहे. तर त्याच्यासाठी मला रोज काही दवाखान्यात 7:30 जावं लागते. तर व्हिडिओ कसे येत आहे ते कमेंटमध्ये सांगा तुम्ही. तुम्हाला असं पांढरं दिसत नसतील, माझा चेहरा काही एकदम असं पास वगैरे काही दिसत नसतील, तर मला सर्व इथून वाफ लागलेली आहे. इथं पण वाफ लागलेली होती आणि पूर्ण मग इथून तर पोटापर्यंत सर्व काही जळून गेलेले आहे. आता 2.5 महिने झाले, पण आता याच्यावरती मांस यायचं, मांस धुवायचं, आग खूप होती. पण दिवसभर असे मोठं पण जळले होते, पोटाली बी खूप पाप लागली. आणि अचानकमध्येच मी पेटून घेतलं होतं. तुम्ही कमेंटमध्ये सांगा पण कशी व्हिडिओ येत आहे काही नाही, तर पुढच्या व्हिडिओत सांगू. आणि तुम्हाला आम्ही एकदम असं नवीन घरामध्ये दिसत असतील, तर कारण की आम्ही राहत होते तिकडं, म्हणजे खेड्यामध्येच राहत होते समजा. तिकडं त्यांचे पप्पा काही की डांबिंग पलांड असते, शिशी रोड बनवायचे, डांबर रोड. त्या कंपनीत आहेत सुपरवायझर म्हणून. तर त्या कंपनीत आम्ही राहत होतो तिकडे. तर तिथं काही माझी तब्येत राहत नव्हती. मला खूप बरे दिवस झाले माझी तब्येतच राहत नाही. आणि तिथून मग आम्ही इथे यवतमाळे आलो, रूम करून राहत आहे. तर मी तुम्हाला असं बांधलेलं दिसतं. तिथं राहत होते तर टिनाचंच होतं, आणि ते पण आम्हाला भाड्यानं नव्हतं, फ्रीच होतं. आणि हे पण नाही आहे, हे पण आमच्या किटूच्या पप्पाची मित्राचीच रूम आहे. तिथून आम्ही आले. आम्हाला झाले येऊन 15 दिवस त्या रूममध्ये. तिथं काही की अशी तब्येतच राही नाही, ती तब्येतच राहत नव्हती. असं एकदम बाहेरचं वारं घुमल्यासारखंच होई अंगाले, आणि त्या वारामध्येच असं घेतलं मी न करून. मला काही समजलंच नव्हतं, काही भानच नव्हता शरीराला, काय मी करत आहे काही नाही समजेच नाही मला. तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा मध्ये. तर ज्याने माझे व्हिडिओ बघत असतील तर त्याले लाईक सबस्क्राईब करत जा. आणि कालपासूनच व्हिडिओ टाकत आहे मी, कारण की याच्या पहिले टाकलेले नाही. माझी तब्येत राहत नव्हती. का झालं बंटी? ते का देते ना, ही बंटी पाणी पिते. बंटीले लागली ताण, पाणी पिते बंटी. तर आमच्या किट्टूचं काही की ही पायाची मलम आहे, कारण की त्या दिवशी अशी पायरीवरून दुखत आहे पाय जात होती तर पायला चकला.
तर तिला राऊंड राऊंड दुखते, तर हे मलम लावायची आमच्या किट्टूच्या पायाला. मागे सरक बनती, मागे सरक बनती. हे किट्टूचं पाय बघा. हे बा असं किट्टूच्या पायाला असं मलम लावायचं. हिचं पाय लचकलेलं आहे, हे लचकलेलं आहे. तर त्या दिवशी अशी पायरीली चालता चालता पाय थोडासा लचकमध्ये आलेला आहे. तर दवाखान्यात नेलं होतं, तर मलम दिली आहे डॉक्टरांनी. तर ते रोज असं चालताना दुखते, रोज मलम लावायला दिलेली आहे. थांब लावून राहिलो, लय दुखत आहे बा. तर पुढचे व्हिडिओ तुम्हाला सांगू शकतो.